माणसाचा एक स्वभाव आहे, जेवढे पृथ्वीवरची माणसं आहेत बरं का तेवढेच, त्याच्यामध्ये देश धर्म जात वगैरे असं काही नाही. सगळ्या माणसं तर खोड केल्याशिवाय राहत नाही करे. विठ्ठल आणि तो स्वभाव असा आहे, प्रत्येक माणसाला कौतुक करून घेण्याची इच्छा असते. त्याला काय नाव द्यायचे ते तुम्ही ठरवा. आणि कौतुक करून घेण्याच्या नादामध्ये जे काम अशक्य आहेत त्या कामाकडे माणसं झुकतात. अशक्य, पुरुषाचं बोलतोय बरं का, अशक्य कामाकडे झुकतात. आणि स्त्रिया ज्या आहेत ते सौंदर्याकडे झुकतात. दुसरं काय करू शकतात ते? त्या काळामध्ये घरात बांधलेले आहेत, कामाला काही नाहीत. मग त्यांनी आपलं सौंदर्य दाखवणं म्हणून ही जी दोन बाजारपेठ जास्त खुलल्यात त्या. अशा अशा क्रीम निघालेल्या आहेत, तुम्हाला पण माहिती. 15 दिवसामध्ये गोरं, 15 दिवसात गोरं नाही आले ते पैसे परत करा. आता ज्ञानोबा म्हणतात काळे गोरे पण धुतले फिटवणेने, पण ती मार्केटिंग म्हणतात त्याला. सौंदर्य आणि त्याचं एक स्वभाव आहे बरं का, असं म्हणजे काही टीका करतो अशातला भाग नाही. थोडा जरी बदल झाला ना स्वभावामध्ये तरी ते इन्क्वायरी करतात. समजा कीर्तनकार आहेत, कीर्तन केलं त्यांनी आणि कुणीच काही जर बोललं नाही तर कीर्तनकार उदास होतो. काहीच प्रतिक्रिया नाही लोकांची. नाही हसले तर हा रडायला लागतो. कधी कधी आमच्या एका कीर्तनकाराला जोक करता येत नव्हती. ती पण एक कला आहे जोक करणं. काही नाही तर ही तर आली पाहिजे ना. नाही कीर्तन करता येत त्याचं भाग्य, पण निदान जोक तरी. तर त्यांनी माझेच 2-3 जोक कीर्तनात सांगितले. कुणी हसलं नाही. बरं आता त्याला पब्लिकचा राग यायला पाहिजे ना. तरी तो ताव माझ्यावर काढला. मला म्हणे तुझ्याच बोलणारे लोक हसतात, माझ्या का नाही हसत? मला नाही माहिती. म्हणजे तुझंच सांगितलं होतं मी. कला कौतुक करून घेण्याची इच्छा असते. म्हणून जे अशक्य कामं असतात, एव्हरेस्ट चढणं, अशक्य काम करणं, कशातही कौतुक असतं बरं का. तुम्ही असं समजू नका की याच्यातच असतं. दारू पिणारा पण कौतुक करतो, माझ्या इतकी पिऊ शकत नाही. याचा अर्थ समजून घ्या. कौतुक कशाचंही. जेवताना लोक कॉम्पिटिशन लावतात, तू जास्त भाकरी खातो का मी. कौतुक म्हणजे जास्त खाल्ल्या तर काय भाकरीचं थोडंच बिघडणार आहे. याचं काय होईल कळत नाही. काय काय ठिकाणी हॉटेलमध्ये कॉम्पिटिशन लावले, एवढी जर थाळी अर्ध्या तासात संपवली तर तुम्हाला 1 लाख, नाही तर बुलट. मरतात माणसं खाण्याच्या. अशा कौतुक मी हे केलं आणि जर कौतुक नाही मिळालं, पुढचा टप्पा नीट आहे का, कौतुक जर नाही मिळालं तीच माणसं द्वेषी होतात. जेवढे निंदा करणारी माणसं आहेत ना त्यांचा स्वभाव बघा तुम्ही. का निंदा करतात? त्यांचं कोणी कौतुक करत नाही म्हणून निंदा करतात. निंदा कुणाची निंदा करायची? जो श्रीमंत माणूस आहे तो तर बघतच नाही कुणाकडे, त्याच्या कामामध्ये व्यस्त. म्हणजे मोकळी माणसं आहेत ना विनाकारण कौतुक करून घेण्याची इच्छा करणारे, त्यांनी काय केलं पाहिजे? म्हणून राग फार भांडणं होतं त्याच्यावरून. त्यांनी जे केलं ते काय मी करू शकत नाही का? कर ना मग. याचं नाव कौतुक करण्याचा अभाव. मग ज्या वेळेस तुम्ही केस नीट करता, साडी घालता, मेकअप करता, कीर्तनकार नीट, त्याच्या पाठीमागे एकच आहे की मला चांगलं म्हणावं. याचा अर्थ कौतुक करावं. चांगले आहात का नाही देवाला माहिती. निदान दिसण्यापुरतं का होईना कौतुक करावं. जर नाही केलं तर समस्या. विठ्ठल विठ्ठल. इथून दुःखाला सुरुवात होते नाही केलं तर. माझं असं आहे महाराज, माझ्याकडे फार जास्त प्रमाणात मूर्ख माणसं आहेत. मला त्याचा त्रासच होत नाही, कारण मी काय शिकलो ते त्यांना कळत नाही. कधीच माझ्या जवळची माणसं हे विचारत नाही की कीर्तन किती माणसं होती काय, त्याने घेणंच नाही.
करतात. झालं का फोन होला, मग चला आपण इकडे जाऊ. म्हणलं चल ॲडजस्ट करतो मी. जर नाही ॲडजस्ट करता आलं मूर्खाला तर तुम्ही स्वतःला बुद्धिमान समजू नका. मी तुम्हाला बोलतोय. तक्रारीचा स्वर कोणाचा असतो? ज्याला ॲडजस्ट करता येत नाही. बुद्धिमान माणसं त्याला कळत नाही. बरं त्याला कळत नाही हे तुला आज कळालं का? माणसं सहज बोलतात त्याला किती सांगतो कळत नाही. अरे नाही कळत त्याला सांगतोच कशाला? मराठी नाही कळली त्याला कळत नाही ना, मग तू सांगतोस कशाला? मूर्ख कोण आहे? नाही कळलं अजून. त्याला कळत नाही हे जर तुला कळतंय तर मग तू का त्याला ज्ञानी होण्याचा प्रयत्न करतो? तीच माणसं दुःखी जगामध्ये. दुसऱ्याला शहाणं करणाऱ्या माणसामध्येच तक्रार आहे ना, कळत नाही म्हणून. आणि जसं आहे तसं ठेवावर शिष्य होतात. जेवढे संत आहेत महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये प्रसिद्ध आहेत, यांनी काही ज्ञानेश्वरी लिहिली काय? जा तुझं कल्याण हो, झाले शिष्य. काही महावाक्य आहे, काही अर्थ भरलेलं आहे का? अडाण्यातला अडाणी माणूस सुद्धा जर चॅप्टर असेल तर तो साधू लवकर होतो. आळंदीला येऊन काही उपयोग होतो का? नाही. अडाण्यातला अडाणी माणूस नीट आहे का लवकर साधू होतो. त्याला टेक्निक आलेली असते की लोकाला विरोधच करायचा नाही. जसं लोक म्हणतील यस काही म्हणा, त्याला अडाणी माणूस आहे तो. म्हणून जेवढे अडाणी संत आहेत त्याचं कौतुक लोक आम्हाला सांगतात. आमच्याकडचा महाराज लय मोठा साधू आहेत. म्हणजे किती मोठा आहे? म्हणजे त्याला म्हणलं संस्कृत येतं का? नाही. अरे म्हणलं मग शिकलेलं नाही, त्याची काय गरज आहे? साधू होण्याकरता शिक्षणाची गरज नाही. हे भारताचा मेंदू आहे. कीर्तनकारांनी लक्षात ठेवा, हा भारताचा साधू होण्याकरता शिक्षणाची गरज नाही. मग गाथा लिहिलं कोणी? ज्ञानेश्वरी का लिहिली? म्हणजे 700 वर्ष झाले लोकांना हे कळत नाही की साधू शिकलेला असावा. हे सुद्धा कळत नाही, प्राथमिक कळत नाही तुम्ही. आणि कशाने? काय नाही, विहिरीला पाणी लागलं साधू आहे, आमक्याला मुलं झाले साधू आहे, फॅक्टरी बंद पडली होती सुरू झाली, याला टाकता आली नाही म्हणून साधू झालाय हा. कौतुक. म्हणून जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं कौतुक करता त्याचं जाऊ द्या, तुम्हाला बेनिफिट जास्त होतो. काही काही कीर्तनकार आहेत आमचे, कीर्तनामध्ये भरपूर स्तुती करतात, तारखाच बंद पडत नाहीत. कौतुक मुद्दा विसरू नका. फक्त तुम्हाला कळावं म्हणून तुमच्या जवळचं सांगतो. मग असं का होतं? स्वभाव आहे माणसाचा कौतुक करणं, स्वभाव आहे. कौतुक नाही केलं तर आवडत नाहीत लोकांना. कोणीतरी आता कौतुक कोणी करावं याला मर्यादा आहे. शब्द लक्षात ठेवा. कौतुक एखादा श्रीमंत माणूस आहे, लहान माणसाने कौतुक केलं तो भाळत नाही. तो मोठा माणूस आहे, कौतुक करा तुम्ही, भाळत नाही तो. त्याला पॉईंटच माहिती नसतात. एक जण माझ्याकडे आला, मला म्हणे तुमचं कीर्तन फार आवडतं. म्हटलं कळत नाही त्याला मी काय करू? तुम्हाला विठाला मराठी बरं काय, कीर्तन आवडलं, कळलं का? ही मराठी आहे. तुम्हाला सुद्धा कळत नाही काय? मी म्हटलं तुला कळत नाही कीर्तन? ते म्हणजे आवडतं. आवडतं हा विषय वेगळा आहे हो. तुम्हाला हिरो आवडतात, हिरोईन आवडतात, कीर्तन आवडतं. तुमच्यात काय बदल झाला? आवडणं महत्वाचं नाही, कळणं महत्वाचं आहे. आणि कळण्यासाठीच ज्ञानेश्वर महाराज आहेत. विठाला लोपले ज्ञान जगी
आरतीमध्ये काय घटक असले पाहिजे हे पण लिखाणाला कळलं पाहिजे बरं का. काही आरती करतात लोक. आरती सुद्धा कशी लिहायला पाहिजे त्याला मर्यादा आहेत. ज्ञानोबरांच्या जीवनाचं सार काय आहे? लोपले ज्ञान. माऊलीकडे पाहत असताना चमत्कार म्हणून पाहू नका. माऊलीकडे पाहत असताना हे उद्देश आहेत. जे ज्ञान जगामध्ये लोपलं होतं आणि अंधश्रद्धेचा सुळसुळाट झाला होता, त्या अंधश्रद्धेवर मात करण्याकरता आणि ज्ञानाला जीवन देण्यासाठी त्यांचा अवतार आहे. वाक्य जरा डोक्यात बसवा. वाक्य अजून कळलं नाही, तुमचा चेहरा सांगतो, कळणार पण आहे लवकर. ज्ञानाला जीवन देणारे ज्ञानोबा आहेत हे वाक्य. ज्ञानाला ज्ञान सांगणारे नाहीत, ज्ञान पटवणारे नाहीत, सिद्धांत सांगणारे ज्ञानोबा नाही, ज्ञानाला जीवन देणारे. ज्ञानापेक्षा हजारपट माऊली मोठी आहेत. का? ज्ञानाला जीवन दिलंय. आपल्याकडं तर काहीच नाही महाराज. आप 2-4 शब्द नीट बोलता आले ना, तो नीटच वागत नाही. म्हणून माऊलीचा उद्देश काय? लोपले ज्ञान जगी हित नेणं ती कोणी, हित माहीत नाहीत. म्हणून मार्केटिंग एक अशी वस्तू आहे. तुम्हाला अजून एक पुढचा टप्पा सांगतो, जितकं लक्षात राहील तितकं ठेवा. संपूर्ण जग आहे ना, हे तुम्हाला कौतुक करण्यासाठीच आहे. जे जाहिरात येतात ना, जाहिरात, ही जाहिरात शब्द चुकीचा आहे. वस्तूची केलेलं कौतुक आहे. कधी तुमच्या डोक्यात आलं होतं का जाहिरात पाहताना? तुम्ही काय म्हणणार, जाहिरात लागली. जाहिरात नाही ती, ती जी वस्तू आहे ना, त्या वस्तूचं कौतुक आहे. हा साबण वापरा, ह्यानी कसलाही दाग निघून जातो वगैरे वगैरे. वस्तूचं कौतुक आहे. बरं, तुम्हाला कधी तक्रार केली का आयुष्यात की हिने ह्या साबणाने दाग निघलाच नाही किंवा ही क्रीमनी मी गोरी झालीच नाही? केली का तक्रार? अक्कल नाही ना. आपण जाहिरातीवर विकत घेतो, त्याचा रिझल्टच माहीत नाहीत. तसं आपण गुरु करतो, आपल्यात बदल होत नाही. आपण जसे आहोत तसेच आहोत. आपल्याला फक्त कौतुक करणारा गुरु पाहिजे, कौतुक करणारी माणसं. आपल्यात बदलच नाहीत. जाहिरात म्हणजे वस्तूचं कौतुक आहे. म्हणून तुम्ही बघा, आता मला सांगा, हे जे मोठे मोठे हिरो आहेत, क्रिकेटर आहेत, हे मोटरसायकलची ॲडव्हर्टाईज करतात. कधी आयुष्यात यानं मोटरसायकलवर फिरताना बघितले का? 50,000ची आणि 1,00,000ची मोटरसायकल ज्यांना करोडो रुपये मिळतात ते वापरतील. तुम्हाला कळलं पाहिजे ना. माझा आवडता ब्रश, काय बोलावं आपण, त्याला कौतुक म्हणतात. आणि हे कौतुकाने तुम्ही मारले गेलेले आहेत. सतत सवय लागलेली की मी कसा आहे, माझं कोणीतरी कौतुक करावं. आणि ते कौतुकाची सुरुवात वेगळी असते. चांगलं करत नाही, मुद्दा लक्षात, चांगलं करत नाही कोण, कौतुक करण्याची अपेक्षा असते. विठ्ठला विठ्ठला. आणि कौतुक केलं ना, काही करून घ्या माणसाकडून, नुसतं कौतुक. आमची एक हे होती, मुलगी होती. मी त्याला विचारलं की ब ही जी लोक आहेत ही कशी काय कॉलेजमध्ये मुलगी पटवतात. मुलीला विचारलं बरं का, तिने खूप सुंदर उत्तर दिलं. इतकी स्तुती करतात म्हणे पोरं. कळलं का तुम्हाला अर्थ काय आहे ते? कौतुक. इतकी स्तुती करतात. जेवढे पिक्चरचे गाणे आहेत रोज ऐकतात, सगळं कौतुक आहे. तुम चांद हो, तुकडा आहे. अरे काय अहो, ह्या गाण्याने पुरुषाचं पुरुषत्व कमी झालं, गुलाम झाले लोक गाणं ऐकून. तुम्ही अभ्यास करून बघा. तुम्ही जो पूर्वीचा भारत होता, बाई डोकं डोळे वर करत नव्हती, तो भारत. आणि ह्या गाण्याने आत्ताचे शिकलेले पुरुष बघा, कीर्तनाला यायचं म्हणलं तरी ते म्हणतात परवानगी काढावं लागेल तिची. मी टीका नाही करत. निसर्गाने तुम्हाला बनवले तसं राहा ना तुम्ही. तुम्हाला जर रुबाब दिलेला आहे तर रुबाब कमी का करतात? मुलीला विचारा, कौतुक. बाई एका मुलीला विचारलं मी तुला नवरा कसा पाहिजे, शिका बरं का दृष्टांतात. तुम्ही कसा नवरा पाहिजे, ते म्हणे असं शिकलेला पाहिजे, समजदार पाहिजेत वगैरे वगैरे. मग तसं लग्न करताना तिच्या म्हणण्याप्रमाणे तो मिळाला.
लग्न झालं, 1 वर्षांनी पुन्हा विचारलं तुझ्या इच्छेप्रमाणे मिळालं का, म्हणजे तो ऐकतच नाही. तक्रार काय? म्हणजे मुलीची इच्छा आहे नवरा समजदार असावा, हुशार असावा आणि हिच्या ऐकण्यातला असावा. हिच्याकडं काय ऐकायसारखं? कधी कल्पना करून पहा. असे मूर्ख लोक सुद्धा काहीच नसतं त्यांच्याकडे. मला संत म्हणा, मला ज्ञानी म्हणा, मला विद्वान म्हणा, हे दोन्ही आहेत, स्त्री असो पुरुष असो, दोन्हीकडचं आहेत. कौतुक आणि तुम्हाला ते मार खाणारं कौतुक आहे महाराज. का कोणास ठाऊक हा माणसाचा स्वभाव आहे. विठ्ठल विठ्ठल. जेव्हा संताचं वर्णन येतं ना कौतुकाच्या बाबतीमध्ये, ऐकून नाही घेत संत. कोणालाच किंमत देत नाही. त्याचं नाव संत आहे. तुम्हाला वाईट वाटलं तरी चालेल. कोणालाच किंमत देत नाहीत. कवनेही विषयीचे साम्य होऊन, त्याचा अर्थ वेगळा आहे बरं का. ते सांगतो आळंदीमध्ये, तुम्ही ऐकायला बसलात, वाईट वाटलं थोडं चालेल. कोणताही संत स्वतः एवढा कोणत्याच माणसाला समजत नाही त्याला संत म्हणतात. एवढा तो अहंकारी असतो. कारण की तो व्यापक असतो. त्याचं विश्वघर झालेलं असतं. ऐऱ्या गैऱ्याला किंमतच देत नाही. कवनेही विषयीचे. आणि जर तो स्वतःबरोबर कुणाला समजतच नाहीत, त्याला कौतुक करून घ्यायची पण इच्छा होत नाही. म्हणून संताचं पतन होत नाही, ज्ञानाचं पतन होतं. स्तुती. चांगले चांगले कीर्तनकार 2 शब्दामध्ये उलटे पालते होतात. काय काय हुशार ते एवढे पाकिट घेणाऱ्या कीर्तनकाराची जर स्तुती केली ना, महाराज तुमच्या शब्दात इतकी पावर आहेत, फुकट कीर्तन करून येतात. एवढेच कौतुक. हे इतकं भयानक आहे. म्हणजे धर्मांतर जे होतं, पुन्हा आहे का, धर्मांतर जे होतं, मुली इंटरकास्ट ज्या मॅरेज करतात किंवा जे काही होत असेल, याचं मूळ फक्त कौतुक आहे. आणि कौतुक करत असताना त्यातलं सत्य समजत नाही. याला म्हणतात लोपले ज्ञान. वरचे शब्द पाहता तुम्ही, नाही गोड बोलणारा कीर्तनकार, अमुक कीर्तनकार, सगळं बरोबर आहे, पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागणारा गुरु आणि कीर्तनकार हा संत नसतो. संसारिकाच्या म्हणण्याप्रमाणे जर संत वागला तर तो मोठा संसारिक होईल ना, का संत होईल? कुठं कार्यकारण भाव संबंध आहे का? बरं हे तरी वाक्य कळालं का? विठ्ठल. संसारिकांनी जर मोठं मांडलं तो संत कसा होईल? म्हणून आत्ताचे संत अभ्यास करून बघा, एकही ग्रंथ लिहिलेला नाही साधू संतांनी. पुन्हा बोलतो, एकही वाक्य नीट नाहीत, तरी ते जगातले सगळ्यात प्रसिद्ध संत आहेत. आपल्याला अकली नाहीत ना, आपण गुलाम होतो. आपलं मनुष्य देह, याचा दुसरा अर्थ असा होतो, आपल्या बुद्धीला गुलाम होण्याची सवय लागली. हेच कौतुक आहे. कौतुक शब्द, कौतुक शब्दाचा अर्थ आहे तुमच्या बुद्धीला गुलाम करा. म्हणजे काय करा? फक्त तुमच्या मेंदूमध्ये बसवा, ह्यानेच कल्याण होतं. म्हणून जे कट्टर लोक आहेत, परिवर्तन होत नाही, त्यांचा मेंदू हॅक केलेला आहे, ताब्यात घेतलेला आहे. मला एक सांगा, कोणताही धर्म असो, कोणताही ग्रंथ, कोणाला देव मिळाला आहे? आपल्यामध्ये गणपतीचे 10 दिवस आहेत, करोडो रुपये खर्च होतात. कोणाला गणपती भेटल्याची बातमी आली? बोला ना. आणि ते मेंदू असा विचित्र आहे. मध्यंतरी एक अफवा पण आली होती, गणपती दूध पितो. भारतातल्या सगळ्या शहाण्या लोकांनी गणपतीला दूध पाजलं. ते काय नामदेव महाराज होते का? हे कामदेव. ते नाम देवाच्या हाताने पिल, काम देवाच्या हाताने. लगे पेपर, त्याच्यावरच बातम्या. पेपर पण किती चांगला आहे बघा ना, की माणसाला हुशार होण्याच्या बातम्या देत नाही, चांगल्या होण्याच्या बातम्या. आळंदीला इतका समाज जमला, इतके नाही बातम्या नाहीत. मर्डर कुठं झाला त्याची पहिली बातमी. मी एका पत्रकाराला विचारलं, असं का लिहितो? म्हणजे तेच वाचतात. बलात्काराची बातमी असेल तर माणूस पहिल्यांदा तीच वाचतो म्हणे, पत्रकार सांगतो. का? त्याच्या डोक्यात विकृती. बरं, आम्ही दुसरी बातमी दिली तर तोच म्हणतो आज पेपरमध्ये काहीच आलं नाही. मग याच्याकरता मर्डर आणि बलात्कार झाले पाहिजे का? समाजाची सवय. विठ्ठल विठ्ठल. आता हा पुढचा टप्पा, हा साधा टप्पा होता. पुढचा टप्पा आहे का? तुम्ही जे रोज आरती म्हणता, स्तोत्र म्हणता, ते काय आहे? कधी अभ्यास केला आहे? त्वमेकम त्वमेकम.
ऐकले कधी? हे सगळे कौतुकच आहेत. स्तोत्र शब्दाचा अर्थ कौतुकच आहे. आरती कौतुकच आहेत. तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं, तुम्ही महान आहात, तुम्ही सगळे आहात. स्तुती म्हणजे काय? स्तोत्र म्हणजे काय? कौतुकच आहेत. म्हणजे सवय आपण आपली जी सवय आहे कौतुक करून घेण्याची, तिची सवय आपण देवाला लावली, एवढा माणूस बेकार आहे. नाही लक्षात आलं? आपण कौतुक करून घ्यायची सवय. आपले स्तोत्र सुद्धा कौतुक करतात. आपली सवय देवाला आहेत. आपल्याप्रमाणे आपल्याला असं वाटतं की देव आपलं ऐकतो, आपल्याप्रमाणे करतो. हेच अज्ञान आहे. विठाला विठाला. मग कौतुक करायला नाही पाहिजे का? कुणी करायला पाहिजे? शूर आहे, शूरांनी सांगितलं पाहिजे कौतुक. कोणी? गावातल्या दारुड्यांनी म्हणायचं सगळ्यात मोठा चांगला माणूस आहे हा. दारुड्याचं चांगलं म्हणणार ना. दारुडे लोक चांगले म्हणतात म्हणून निवडणूक चांगली पार पडते. वारकरी असतात का त्याच्यामध्ये? कार्यकर्ते? बोला, कधी अभ्यास केलाय? आणि त्याचं तो वर्णन इतकं वाईट. साहेब तुम्ही होता म्हणून जमलं. त्याच्या डोक्यात पुन्हा हवा कौतुक. तुम्ही होता म्हणून. आणि असं वर नेऊन पाडतात महाराज त्याला. पडल्यानंतर हेच स्तुती करणारे साहेब थोड्याहून गेलो. गेलं ना, पण मातेरं झालं. आता पुन्हा काय? कौतुक करणारी लोक उचलतात, कौतुक करणारे मातीत घालतात, चांगलं करत नाहीत. म्हणजे महाराज तुम्ही मगापासून सांगता हे सगळं करता चुकीचं मग काय चुकीचं आहे का? तुमचा अर्थ चुकीचा आहे. कौतुक हा माणसाचा स्वभाव आहे. ऐकून घेणं कोणी केलं पाहिजे त्याला महत्व आहे. विठाला विठाला. तुकोबारायचा एक अभंग आहे, फार गोड अभंग आहे. संताने सरता. ते सरता शब्दाचा अर्थ आहे मांडणी होणे. सरता शब्दाचा अर्थ काय? मांडणे होणे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी बोरी होतो पण साधूचा सुगंध मला मिळाला आणि माझं परिवर्तन चंदनामध्ये झालं. आणि त्या चंदनामध्ये नाही कळलं अजून, तुकोबारायांनी जात बदलली. पहिले संसारिक होते, बोरी होते, आणि मग त्यांच्यात ज्ञानाचा सुगंध आला आणि संतांनी त्याच्यावर शिक्का मारला. संसारात राहून संत झाले नाहीत. हे नीट ऐका. अगोदरचे तुकोबाराय अनेक प्रमाण आहेत. लोखंडाचा विळा आहे तुकोबाराय म्हणतात, तो सोन्याचा झाला. तो विळाच आहे, आकार तोच आहे, सगळं तोच आहे. लोखंडाचा होता, सोन्याचा झाला. तुकोबाराय म्हणतात, मागलिया मोला मागो नये, मागचं बोलू नये त्याच्याविषयी. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बोरी आहे, चंदनामध्ये परिवर्तन झालं. म्हणून संतांनी मान्य केलं परिवर्तन, जात बदलणं म्हणतात. आणि त्याच वेळेस तो शब्द आहे, माझी जातीचे. मला संसारातली माणसं सांगणारी भेटू नये, परमार्थाविषयी बोलणारी माणसं भेटावेत. पाऊस किती झाला, तुमच्याकडे भाव काय आहेत, असे भाव खाणारी माणसं नको आहेत. कसे माणसं पाहिजेत? कोणी निंदा तो भाग वेगळा, पण मला ज्यांची सहवासात पाहिजे फक्त भगवंताची. आता मजपासी नका वदो प्रपंचविषयी ही बदलले. मग काय झालं? मग त्यांचं कौतुक कुणाकडून आलं? संताकडून. शब्द आहे का? संताने. कुणी मान्य, कुणी कौतुक केलं? सरता. संतांनी सरता केलो, झालो नाही. दुसरं अभंग सुरू नको करायला म्हणून फक्त उदाहरण दिलं. कैसा परी चंदनी ते बोरी व्यापी येईल. मग माझं गुण पाहिले नाहीत, दोष पाहिले नाहीत. ज्ञानोबारायांनी आपलं केलं मला, हा फार महत्त्वाचा शब्द आहे. आपलं केलं, सुगंध दिला. ज्ञानोबारायांनी सुगंध दिला, तुकोबाराय चंदन झाले. त्यांचा वास 400 वर्ष झालं चालू आहे. आणि जो गाथ्यातून ज्ञानाचा सुगंध आहे तो ज्ञानोबारायांनी मला दिला हे सांगतात ते. संतांनी मान्य केलं, संतांनी कौतुक करून घ्या, पण कुणाचे? संतांनी मान्य केलं. आणि मग ते परिवर्तन झालं. चंदनी ते बोरी व्या. मग काय तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा. का त्यांनी केलं असं? त्यांचं कुणी मालक आहे का माऊलीचं? हे कौतुक आहे. आणि मग तुकोबारायची भाषा बदलते.
कोण या जगामध्ये संत आहे तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी. हे कधीच आहे ते संत झाल्यानंतर मग प्रखर शब्द आहेत, अगोदर साधक आहेत. साधक भाषेमध्ये एकच नियम असतो, आपलं कल्याण करून घ्या. साधक अवस्थेत कुणाला बोलू नका. हा संत आहे, हा कशाहून संत आहेत, हा नाही, हे ठरवूच नका. आपुली आपण करा, हे साधक अवस्थेमध्ये. इथे आपण चुकतो. आपण मूल्यांकनच करत जातो. निंदा तरी कराल नाही तर स्तुती तरी कराल. तुम्हाला काय देणं पडले? कोणी किती मोठा विद्वान असो नाही तर श्रीमंत असो, तुम्हाला काही देणे घेणे. तुम्हाला सुगंध पाहिजे, घ्या आणि बाजूला व्हा. अर्थ कळला तुम्ही? मार्केटमध्ये तुम्ही दुकानामध्ये जाता, हव्या त्या वस्तू घेता का नातं करता? तिथं तुम्ही मॉलमध्ये गेला, हव्या त्या वस्तू. तसं तुम्हाला जीवनात जगण्यासाठी जे हवं आहे ते घ्या आणि बाजूला सरकारने आपल्या जीवनाचा वापर करा. नाही म्हणे महाराज कौतुक करून घ्यायचं असेल तर मग त्याला गुरु लागतात. अजून कोण लागतं? शब्द आहे का? कौतुक हा शब्द महत्त्वाचा आहे, खंडन केलेलं नाही. कुणी केलं पाहिजे कौतुक, कुणी चांगलं म्हटलं पाहिजे. सज्जनी आपुला म्हणे, त्याला सज्जनाने म्हटलं पाहिजे. दारुड्यांनी म्हणायचं का आमचे गुरु आहेत? व्यापाऱ्यांनी म्हणायचं काय महाराज आमचा व्यापार त्यांच्यामुळं चाललाय? हे कौतुक नाही पाहिजे. म्हणून पुढचा सिद्धांत अतिशय महत्त्वाचा आहे. या जगात ज्ञानोबराय सांगतात, दोनच माणसं अशी आहेत तुमचं कल्याण इच्छितात. दोन, ऐका, बाजारात फिरू नका. दोनच माणसं असे आहेत की ते तुम्हाला खरं बोलतात, तुमचं कौतुक करतात. पहिली आई आणि दुसरे गुरु. तिसऱ्याला सुख सांगू नका आणि तिसऱ्याचं ऐकून घेऊ नका. मराठी लक्षात घ्या बरं. तिसरं नाहीच, फक्त दोन. आणि आई मानलेली आई पण नाही. ज्ञानोबराय एवढे कठीण आहेत बोलायला. प्रसवती या ज्ञानोबराय म्हणतात, जिनी प्रसव केलेला आहे, पोटातून जन्म दिलेला आहे, त्याच आईचं ऐका, मानलेल्या आईचं नाही ऐकायचं. मानलेली नसतेच. तुम्ही कोणालाही मानता, काहीही मानता. मानलेले संत आहेत तुम्ही, म्हणून त्यांचा व्यापार चाललाय, तुमचं पतन चाललंय. हे मान्यामुळं झालं ना. धर्म असो, ज्ञान असो, सिद्धांत असो, त्या सिद्धांताचं मानणं तुम्हाला घेऊन पतित करतं. जर तुम्ही मोठेच आहात, मोठा गुरु आहे, तुम्ही का लहान राहिलेत? अर्थ कळाला? मग पहिली आई ती मूळची मोठी आहे, तुम्हाला जन्म दिलाय. अर्थ कळा? ती तुम्हाला म्हणून ती मोठी आहे, तुम्हाला जन्म दिलाय. तुम्ही तिच्यापेक्षा मोठे नाहीत. पहिली मोठी कोण आहे? आई. तिने जन्म दिलाय तुम्हाला आणि ज्ञान दिलं गुरुनी. ह्या दोघा सोडून आपलं सुख सांगणं म्हणजे आपल्या पायावर धोंडा मारून घेणे. पहिली आई. आणि त्या आईचं तुम्हाला तर काय सांगावं महाराज, तुम्ही सगळ्या स्त्रिया बसलेल्या आहेत. आई शिकवते. जितकं कीर्तन डोक्यात बसेल तितकं घ्या बरं का. आई शिकवते आणि आईने शिकवलेलं जर मुलाने करून दाखवलं तर कौतुक करते. शिकवते कोण? आई. आणि शिकवल्याचं जर केलं, कौतुक कोण करते? आई. दोन्ही पॉईंट एकत्रित समजून घ्या. शिकवणारी आई आहे आणि जसा मुलगा आहे, मराठी बोलता येत नाही, भाषा बोलता येत नाही, आई त्याला एक एक शब्द शिकवते. आणि शिकवलं, आईचा चेहरा पाहतीला आनंद होतो. नाच म्हणलं, टाळी वाजव म्हणलं, मुलांनी वाजवली ना, त्या मुलापेक्षा आईच्या चेहऱ्यावर आनंद जास्त होतो. शिकवते कोण? आई. आईनी शिकवलेलंच जर तुम्ही वागला ना, तुम्हाला जगात देवाची सुद्धा गरज नाही महाराज. कधी ऐकले आईने दारू प्यायचं शिकवलंय? ऐकले कधी तंबाखू कशी खायचं शिकवलंय? आणि यांना तुम्ही मोठे मानताना आईची अक्कल बाहेर काढतात. एवढे अक्कलवान आहेत तुम्ही. आमच्या आईला ना काहीच कळत नाही हो. किती सरळ भाषा बोलतात. आणि ज्यांनी तुम्हाला व्यसनाचे मार्ग दाखवलेत, पतनाचे मार्ग दाखवले, ते तुमच्या दृष्टीने मोठे. आज साहेबाचा वाढदिवस आणि आईचा
जिनी शब्द दिलाय तुम्हाला, जिनी जीवन दिले, तिचं काय? हे ज्ञानोबा आहेत. विठाला विठाला. ज्ञानोबांची एक ओवी फार सुंदर आहेत. ज्ञानोबांचे शब्द कसे आहेत बघा. श्रीमंताची आई आहे, खूप पैसे खर्च करते ना मुलावर, पाहिजे तसे खेळणे देते. ज्ञानोबा म्हणतात चुकीचं आहे. मुलाला पैशाने लाडावू नका म्हणून श्रीमंताची मुलं संत नाही होत, वीर नाही होत, बाँड्रीवर लढायला जात नाहीत. इतके नाजूक करून टाकले श्रीमंत, सगळं लक्झुरियसच. अहो दंतशास्त्राचा नियम आहेत, हे जे लोक मऊ मऊ खातात ना त्यांनी जास्त दात किडतात. जर कडक जर नाही खाल्लं ना तर दाताचा व्यायाम होत नाही. आणि तुमचं खाणं बघा कसं आहे, सॉफ्ट लागलं पाहिजे. गेले दात कामातून. शेतकरी बघा सकाळी सकाळी ऊस तोंडाने सोलून खातो, त्याचे दात बघा मजबूत दात आहेत. पण ते तुमची सवय चुकीची ना. श्रीमंतांनी आपल्या मुलाला चुकीचेच हे असं लक्झुरियस. मला सांगा कोणता श्रीमंत माणसाने अशी बॉडी दाखवली? बोला ना. असं बॉडी बिल्डरमध्ये भाग घेतलाय, जागतिक श्रीमंत आहे, त्याच्या मुलाने असं मेहनतीचे कामं करते कोण महाराज? मग त्या आईनं, जसं श्रीमंताच्या आईनं आपल्या मुलाला मग गरिबाच्या बाईनं, माऊली म्हणतात धन हा विषयच नाहीत. ओवी लक्षात ठेवा माऊलीची किती सुंदर आहेत. अंगा जीवाची संपत्ती. ज्ञानोबराय म्हणतात हे दोनच, अंगाची स्वतःच्या शरीराची आणि जीवाची संपत्ती करून आई मुलाला वाढवते. ते ज्ञानोबराय जन्माला येतात. ज्ञान अंगा जीवाची संपत्ती लहानपणीपासून अंगामध्ये भिनलेले आहेत. शिवाजी महाराजच का शिवाजी महाराज झाले? आजही शिवाजी महाराजांपेक्षा जिजाऊला जास्त आहेत. अंगा जीवाची, पैशाचं नाही. पैसे सामान्य काय करणार तुम्ही? काय विकत घेणार आहेत? हाय काही जगामध्ये अन्न वस्त्र निवारा सोडून? बांगला मोठा बांधाल, गाडी मोठी घ्याल, जाणार तर मूर्खाकडेच. काही भारी गाडी घेतली म्हणून काय देवाकडे जाणार आहे का तुम्ही? हाय काय जगामध्ये? आणि ते श्रीमंताला पचलं पण पाहिजे त्या गोष्टी. म्हणून आईचं वर्णन करताना ज्ञानोबराय म्हणते अंगा जीवाची संपत्ती. आपलं शरीर मुलाच्या सेवेला लावतात. नीट ऐका भाषा. आपलं शरीर, आपलं तारुण्य जेव्हा मुलाला काहीच कळत नाही तेव्हा आपलं शरीर त्याच्या सेवेला लावते. जगात कधी बघितलंय आई इतकी सेवा शब्द वापरतो? आई इतकी सेवा करणारी कधी कुणी बघितलंय? अंगा शरीराची संपत्ती आणि जीवाची अख्खा जीव त्या पोरामध्ये असतो. आणि मग त्या मुलाचा सांभाळ करते. आणि तीच आई तुम्हाला शिकवते. ज्ञानोबांचे एक एक शब्द आहेत महाराज. आणि तिने शिकवलं, त्या मुलाने ऐकलं ना, कौतुक करते. का करविलीनी चोजे. ओवी फार सुंदर आहे बरं का. पूर्ण ओवी सांगतो म्हणजे लक्षात येईल. ना तर काय एका माणसाने तक्रार केली तुम्ही तुकडेच लय वापरतात. म्हणलं त्याच्यासुद्धा लायकीचं नाही तू. ज्ञानोबांचे शब्द बघा सर. पुंचा पोपट. पोपट्याला कोणतीही मराठी भाषा येत नाही, इंग्रजी येत नाही, पण पोपट बोलू शकतो. बरेच प्रयोग आहेत असे. ज्ञानोबांचं उदाहरण बघा. पुंसा आपणची पडवीचे. आपणच पोपट्याला शिकवायचं आणि आपल्या बोलण्याप्रमाणे जर पोपट बोलला आपणच मान डोलवायचे. काय शब्द आहेत? पुंसा आपणची पडवीचे, पुन्हा आपणच माथा तुकीचे. का करविलीनी चोजे शब्द करविलीनी. आईने करवून घेतलं. शब्द आहे का? आईने करवून घेतलं. न रिजे बाळका माय. ती काय प्रसन्न होत नाही का? दोन्ही शब्द आहेत, रिझे आणि आईने सांगितलं, आईने करवून घेतलं आणि त्या मुलाने केलं. आईला समाधान होतं. करविलीनी. करविलीनी शब्द विसरू नका. मुलाला काहीच कळत नाही, काय करायचंय हे आई शिकवते. विठाला विठाला.
काय करायचंय हे शिकवते आई. आणि आईच्या शिकवण्याप्रमाणे जर मुलगा वागला तर तिचं कौतुक सुद्धा आई करते. अभंगाच्या दुसऱ्या चरणात संपूर्ण महाराष्ट्र जर चुकत असेल तो इथं चुकतो. ज्ञानेश्वरीला जे ग्रंथ मानतात त्याला अक्षर कळत नाही महाराज. माझं चॅलेंज आहे. ज्ञानेश्वरीला जे ग्रंथ मानतात काहीच कळत नाहीत. ज्ञानेश्वरीला जे माय मानतात ते तुकोबरायसारखे होतात. ते हे माय आणि माय काय आहेत? ज्ञानेश्वरीच परमार्थ शिकवते, ज्ञानेश्वरीच कौतुक करते. ज्ञानेश्वरीचे पारायण केल्यामुळं तुकोबराय घडले भंडारा डोंगरावर आणि ज्ञानेश्वरीनेच धरणेकऱ्याला पाठवून कौतुक केलं. ते हे माय शब्द. आणि मग चुकलं तर मग आईला घाबरावं लागतं. आईचा धाक पाहिजे. आईला घाबरावं लागतं. तुकोबराय घाबरतात. मज ते हसतील संत. कोणी असतील? जर परमार्थ करताना मी चुकलो, ज्याला परमार्थ कळत नाही त्यांनी काही म्हणलं तरी चालेल, पण ज्या संतांना परमार्थ कळतो त्यांच्यापुढं ऱ्हस्वदीर्घ जरी चुकलं तर भ्यावं लागतं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, परमार्थ करताना मी जर चुकलो ना, मज ते हसतील. हसणं शब्द कळलं का तुम्हाला? आयुष्य फुकट गेलं असा अर्थ होतो. हसण्याला एवढं सामान्य समजू नका. चुकला माणूस विद्वान बोलत नाही, नुसता हसतो, स्माईल देतो. त्याचा अर्थ आत्तापर्यंत केलेली मेहनत फुकट. विठाला विठाला. याच्यासाठी जपावं लागतं. शुद्ध सिद्धांत आले पाहिजेत. नाही आले सिद्धांत शुद्ध, नाही का आलं? नाही आले सिद्धांत सिद्ध, दोष कुणाचा आहे? नाही, अजून कीर्तनच नाही कळलं. ज्या मुलीला स्वयंपाक करता येत नाही तिचं लग्न झालं, दोष कुणाला आहे? किती सुंदर सांगता बरं. मुलीला स्वयंपाक नाही आला, दोषी कोण आहे? तुम्हाला नीट बोलता येत नाही, दोषी कोण आहेत? तुमचे गुरु. तुमच्यामध्ये सुधारणा होत नाही, तुम्हाला अक्कल येत नाही, तुमची अंधश्रद्धा जात नाहीत, हे तुम्हाला ऐकणं चुकीचं आहे तुमचं. मग ऐकायचंय फक्त ज्ञानेश्वरी वाचावी, तोच अभंग आहे हा. अजून तुम्हाला माय समजेना तर भाव अक्षराच्या गाठी काय कळायचं? माय समजायला कठीण चालली, ती गाठी कशा काय समजायच्या? बघू आपण टप्प्याटप्प्याने जसं येईल तसं करू. विठ्ठला. शिकवणारी कोण आहेत? आई आहे. शिकवण्याची जबाबदारी आईची. कोणी बापाला म्हणत नाही की पुरीला स्वयंपाक शिकवलं नाही म्हणून. मग सगळ्या बायांना विचारा, तुला कोण आवडतं? पप्पा. कधी बापावर प्रेम कसं तो बोलतच नाही. दुसऱ्याच्या घरी जाणारी पोरगी काय बोला म्हणून तू जाऊ दे म्हणतो. ते न बोलल्यामुळं आई सारखी मागं लागते, स्वयंपाक शिक. मग त्या मुलीला असं वाटतं हीच सासू आहे. बरं, त्याच्या शिकण्याने पुन्हा आहे का, आईच्या शिकण्याने पुढचा मरेपर्यंतचा संसार चांगला होतो, हे त्या मुलीला कळत नाही हो. जर त्या मुलीने ऐकलं ना, आईचं काही बिघडत नाही, पण आईचं जर ऐकलं मुलीने, शेवटपर्यंत संसार चांगला होतो. शेवटपर्यंत. माझ्या आईने असं शिकवलं, माझ्या आईने असं वागायला शिकवलं, शेवटपर्यंत संसार चांगला होतो. ती शिकवणे.
आणि संसार चांगला झाला ना मुलीचा, कौतुक कोण करतं? ती माऊली. माऊली म्हणजेच माय. लक्षात, इथं थोडा अंतर ठेवलं आहे बरं का जनाबाईने. ती आई आहे, तिची ही मुलगी आहे ज्ञानेश्वरी, आणि ज्ञानेश्वरी आमची आई आहे. त्या आमच्या नात्याने ज्ञानोबराय आजी झाले. पण माय कोण आहे? ते हे माय ज्ञानेश्वरी. कारण की तुम्हाला सरळ दूध पाजणारी ज्ञानेश्वरी, सरळ शिकवणारी ज्ञानेश्वरी. मग मला ज्ञानेश्वरी समजत नाहीत, नाही ना कळलं ज्ञानेश्वरी. मग हेच तर सांगतो पहिल्या शब्दापासून की आई कळत नाही म्हणून. तुम्ही आईलाच म्हणतात कळत नाही म्हणून. दोष कुणाचा आहे? ज्ञानेश्वरी ज्ञान आहे, याच्यावर विश्वास ठेवा. ज्ञानेश्वरीच्या म्हणण्याप्रमाणे वागा. जग कौतुक करतो महाराज. जे अजरामर झालेले संत आहेत त्यांचा सगळ्यांचा इतिहास पहा, सगळ्यांचा नाथ महाराजासहित सगळ्यांचा इतिहास पहा. फक्त ज्ञानेश्वरी मूळ आहेत असं सगळ्या संतांनी सांगितलं तरी हा याच्याच संताची बाजू ओढतो. नाही, आमचे संत श्रेष्ठ. आई नाही मिळाली चांगली असं आहे बरं का. ज्ञानेश्वरीसारखी आई आहे, माय आहे, तिचं पोरग जगात देखणं असतं महाराज. गुंडसुद्धा जन्माला येतात. आई प्रतिकार करत नाही. विठाला विठाला. घडलेली घटना आहे, घडलेली घटना आहे. 8-10 वर्षाचं पोरग होतं. एक चित्रकार देखणा पोरगा शोधत होता आणि मग त्याला ह्या गावातला तो पोरगा दिसला त्याला, आणि त्याचं चित्र काढलं. ते चित्र जगात प्रसिद्ध झालं. 25-30 वर्षांनी त्याला कुरूप चेहरा शोधायचा होता. मग ते सगळे तुरुंगात पाहायला सुरुवात केली. मग जो अत्यंत कुरूप वाटला, जेलरची परमिशन घेऊन त्याचं चित्र रेखांकन करायला लागला. त्या समोरच्या माणसाच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याने विचारलं काय झालं? म्हणे जेव्हा मी देखणा होतो ते चित्र तुम्ही काढलं. आज जगातला तुम्हाला कुरूप माणूस, क्रौर्य माणूस पाहिजे होता, तो सुद्धा मीच आहे. जो लहानपणी देखणा होता तो आत्ता जो तुम्ही कुरूप माणूस, गुंड माणूस शोधताय तो मीच आहे. माझेच हे 2 रूप आहेत. देखणा सुद्धा आईच्या छत्रछायेखाली मी होतो. आईचं छत्र हरवलं, मी डाकू झालो, क्रूर झालो, तुरुंगामध्ये आलो, आणि वाईट माणसाचं चित्र काढण्यासाठी तुम्ही माझी निवड केली. हे 2 रूप आहेत माणसाची. एक रूप आहे आईच्या छत्रछायेखाली, गुरुच्या छत्रछायेखाली, तो एक जीवन आहे. आणि गुरु आणि ज्ञानेश्वरी सोडून जे जीवन आहे ना, ते दुःखही भरलेलं जीवन आहे. मला सुखीच नाही कोण. विठाला विठाला. गुरु सुद्धा असेच भेटतात. तो काय सांगायचं तुम्हाला? एक एक संप्रदाय, एक एक धर्म, एक एक कौतुक सुद्धा कशाचं करावं याला सुद्धा कळत नाही. आई जी शिकवते आणि कौतुक करते. अनेक आहे बरं का. अपत्या ते माये सांडोनी जरी जाय. आपल्या मुलाला, 6 महिन्याच्या मुलाला जर सोडून गेली, जुन्या काळातला दृष्टांत आहे. कैसी दीजिये कृष्णा, आई जर मुलाला सोडून गेली ती जगणार कसं काय? आणि त्या मुला ही जीवन आहेत. आईनी सोडू नये. मराठी कळाली का तुम्हाला? आईनी, वेदामध्ये शांती मंत्र आहेत, अतिशय सुंदर आहेत, आणि त्याच्यामध्ये ह्या गोष्टी जास्त मेन्शन केलेल्या आहेत, आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. सर्वम ब्रह्मोपनिषदम. संपूर्ण जग हे ब्रह्मस्वरूप आहे. शब्द, प्रत्येक शब्द नीट आहे का? सर्वम ब्रह्मोपनिषदम. पण माहम ब्रह्म निराकुर्याम. मा ब्रह्म निराकरोत. मी परब्रह्माचं खंडन करू नये अशी दुर्बुद्धी मला येऊ नयेत. परब्रह्माने माझा त्याग करू नयेत. कळालं तुम्हाला? तुम्हाला कधी कधी असं वाटतं मी नाही ऐकत त्याचं. अरे पण त्यांनी तुला जवळ तर घेतलं पाहिजे. लक्षात येतं? हे वेद मंत्र आहेत. अहम, मी ब्रह्माचं निराकरण करू नये. ब्रह्माने माझं निराकरण. देवाने जर तुम्हाला जवळ घ्यायचं नाही ठरवलं, तारणार कोण आहे तुम्हाला? विठाला विठाला. दोघांची प्रवृत्ती अनिराकरणमध्ये असावी. दोघांनी एकमेकाचा स्वीकार करावा. देवानी आपला स्वीकार करावा. हे अभंग 1000 आहेत महाराज. देवानी आपला स्वीकार करा, हे वेदमंत्र आहेत. म्हणून गाथ्याला
पाचवा वेद म्हणण्याचं कारण ते. आणि देवानी आपला त्याग करू नये हा फार महत्त्वाचा विषय. दोन्ही अनिराकरणम असतो. आणि मग तिथून पुढची वाटचाल. आईने आपल्याला सोडू नये, आपण आईला सोडू नये. ते पिकलेलं प्रेम असतं महाराज. विठ्ठल विठ्ठल. मगाशी आम्ही आमच्या लोकांना गोष्ट सांगितली होती. पंढरपूरमध्ये एका वारकऱ्याला दगड लागला. आम्ही तिथूनच आलेली माणसं आहेत बरं का. त्यावेळेस दगड लागत होते ना, आता शब्द लागतात. आणि दगड मारल्यानंतर समोरच्या माणसाने तो चुकवला, असं जवळून गेला कानाजवळून. तर जो बॉस होता त्या गल्लीतला पंढरपूरचा, त्याच्याकडे तक्रार केली. ओळख होती. तुमच्या पोराने दगड मारला, जरासा हुकला. ते 4-5 वेळा सांगितलं, तिने ते ऐकलंच नाही. तो मी 5-6 वेळा सांगितलं, ते मी गप रे, आमचं पोरग नाही ते. नका मारून हुकल्यावर असे गुरु भेटतात. दगड मारला आणि हुकला, आमचं पोरगच नाही ते. असे गुरु जर तुम्हाला भेटले, वाह. तुम्ही मी बरेच बॅनर पाहिले बरं का. पाठीवर थाप टाका आणि लढ म्हणा, याचा अर्थच हा आहे. लढ म्हणा म्हणजे तो ऐशारामात आहेत आणि तू भांडतोय त्याच्यासाठी. कोण जीवन आहे, कोणाला समर्पित केलं? अभ्यास करून बघा, तुमचं जीवन समर्पित कोणाला आहे? विषयाला समर्पित आहे, धनाला समर्पित आहे, कशा? आणि त्या ज्याला तुम्ही समर्पण केले त्याची रिझल्ट काय? पैशाला समर्पण केलं, जेव्हा कमवलं तेव्हा शरीर राहिलं नाही. जेव्हा कमवला शरीर राहिलं नाही. अभ्यास करून बघा, ज्यांनी शरीर कमवलं ते वॉचमॅन आहेत. त्या मालकापेक्षा वॉचमॅनकडे बघावं लागतं. मी अनेक ठिकाणी ह्या गोष्टी पाहिल्या. वॉचमॅन एकदम उभा आहे आणि मालक जी येतो ना, जसं खाली वाकलेला, चालता न येणाऱ्याला असं. मग त्यामुळे एवढा पैसा कशाला कमवला? समर्पण कशाला केलं? तुम्ही ज्ञानेश्वरीला समर्पण करा महाराज, मग तुम्ही तुमचं आयुष्य बघा. यमसुद्धा त्रास देत नाही हो, नाही कळालं? आणि त्रास होत नाही याचा त्रास जास्त होतो. त्रास होत नाही. आणि ते माझ्या बाबतीमध्ये जास्त, मला खूप बोलतात लोक. तर मला एकाने विचारलं, तुम्हाला त्रास का होत नाही? मग दखल कोण घेते तुझी? आमच्या जीवनामध्ये तुझी एंट्री कशा करता, तुझा प्रवेश कशा करता? तू तुझ्या ठिकाणी राहा. नाही मग आम्ही बोलतो, तू बोल. कुत्र्याचं कामच आहे भोंकडी, नाही कळालं? त्याच्या पुढं जाऊन सांगतो, जर कुत्रं भुकलं नाही ना, हत्तीचा अपमान आहे. किती समजलं तुमची तुम्हाला? म्हणून 2 शब्द आहेत, माय ज्ञानेश्वरी आहे, शिकवणारी आहेत आणि कौतुक करणारी आहेत. ज्यांनी ज्यांनी ज्ञानेश्वरीला आई मानलं त्यांचं आज जगात कौतुक होतं महाराज. प्रेम मिळणं फुकट नाही महाराष्ट्रामध्ये. एवढं सोपं समजतात का तुम्ही महाराष्ट्राला? एवढं सोपं नाही प्रेम. पण जर ज्ञानेश्वरीने तुम्हाला हाताशी धरलं, प्रेमच प्रेम आहेत महाराज. कारण कौतुक करणारी ज्ञानेश्वरी आहेत. आणि संत जनासाठी, जे संत आहेत ते जरा मोठे आहेत, त्यांची उंची जास्त आहेत, त्यांच्यासाठी महाईश्वरी आहेत. ते सांगेल ती आज्ञाप्रमाणे. विठ्ठल विठ्ठल. आणि माझ्या दृष्टीने जर तुम्ही पाहिलं तर याचा खरा अर्थ असा आहे या वाक्याचा, इथून पुढे नीट ऐका. म्हणजे आतापर्यंत ऐकत नव्हता असा अर्थ नाही. तुम्ही ऐकताय, थांबतायत, एवढ्या वेळ वाट पाहताय याची मला जाणीव आहे. पण माझाही नाईलाज आहे, लोक मलाच येऊ देत नाही म्हणल्यावर काय करणार? याच्यापुढे नीट ऐका. ती जी माय आहे ना, ती घडवते माणसाला. आणि तिचं तर तुम्ही ऐकत गेलात, जगाचा विषय सोडून द्या, संताचा विषय सोडून द्या, तुमचा विषय महत्त्वाचा आहे. कितीही देखणी स्त्री असू द्या जगातली, ओवीचा अर्थ आहे बरं का. आणि तुम्ही जर जास्त वेळ पाहिलं की तुमच्याविषयी तिला राग येतो. बरोबर आहे?
पटतंय का? विश्वसुंदरी आहे, तिची अपेक्षा असेल, पण जास्त वेळ जर पाहिलं तर तिला राग येतो. राग याच्याकरता येतो की लायकीचा माणूस नाही, नालायक आहे. राग कधी अपेक्षित माणसांनी पाहिलं पाहिजे ना. जो लायक नाही त्यांनी पाहिलं, राग येतो त्याचा. नीट आहे का? तिच्या मुलाने जर नाही पाहिलं आईकडे तरी पण आईला राग येतो. ती विश्वसुंदरी आहे. नीट आहे का? विश्वसुंदरी आहे. पण मुलगा होऊन जर तिच्याकडे गेलं ना, तिच्या मांडीवर खेळून तिचं स्तनपान कराल. तशी आमची ज्ञानेश्वरी आहे. विद्वान होऊन जर तुम्ही ज्ञानेश्वरीकडे आला ना, शब्द कळणार नाही. शब्द कळणार नाही तुम्हाला, शब्दातलं फील येणार नाही तुम्हाला. सिद्धांत तर लांबचा विषय, कळणारच नाही ज्ञानेश्वरी. मोठे म्हणून गेलात ना, ना लायक म्हणून गेलात का? स्वतःला तुम्ही मोठे समजता. मग जर तुम्ही स्वतः मोठे आहेत, मग कशाला ज्ञानेश्वरी वाचता? अर्थ कळला? जर तुम्ही मोठे आहात कशाला ज्ञानेश्वरी वाचता? आणि मोठ्यांना पतिव्रता जवळ करत नसते. शब्द नीट आहे. पतिव्रता जवळ कर, आपला चेहरा सुद्धा दाखवत नाही, ती आमची ज्ञानेश्वरी. म्हणून आजपर्यंत 700 वर्ष झाले आई ज्यांनी मांडलं ज्ञानेश्वरीला, त्यांना ज्ञानेश्वरी कळाली. विद्वानांना आजपर्यंत कळाली नाही. विद्वानांना आजपर्यंत कळणार पण नाही, कारण ती विद्वान आहेत, समजदार आहेत. समजदाराला स्त्री आपलं स्वरूप दाखवत नाही. कॉमन विषय हा. आता पुढचा टप्पा बघा, ज्ञानोबाराय काय म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात, जे मांडीवर बसलेलं पोरग आहे हे सगळं तुमच्यासाठी आहे. इथून पुढचं मांडीवर बसलेलं पोरग आहे आणि त्याची आई देखणी नाही आहे. साकाळी सावळी वगैरे वगैरे तुम्ही कल्पना करा, पण मांडीवर बसलेलं पोरग आहे. आणि त्या पोराच्या पुढं विश्वसुंदरी आली. पोरग कुणाकडे जाईल? एवढी अक्कल आली तर आळंदीला यायची गरज नाही. किती साधा. ही ज्ञानोबारांची ओवी आहे. एर जिया, ज्ञानोबाराय म्हणतात, एर जिया पराविया. मी तर तुम्हाला विश्वसुंदरी म्हटलंय. ज्ञानोबाराचे शब्द याच्या पुढचा आहेत, रंभे हुणी बरविया. रंभेपेक्षा सुंदर आहेत. काय करावी या बाळका तिने? त्याला आई पाहिजेत, अप्सरा नाही पाहिजेत. तुम्हाला आई पाहिजेत, विद्वान नाही पाहिजे. तुम्हाला संत पाहिजेत, विद्वान नाही पाहिजेत तुम्हाला. त्याच्या पुढं जाऊन सांगतो, तुम्हाला ज्ञानेश्वरी पाहिजेत, पंथ नको आहेत. पंथाच्या अहंकारात गुंतू नका, नको त्याला संत मानू नका, गुलाम राहिला आयुष्यभर. विठ्ठला. आणि जर तुम्ही आईच्या मांडीवर आलात माय म्हणून, अहो ज्ञानेश्वरी तुम्हाला मांडीवर बसवते. ही तर देखणी आहे ना ज्ञानेश्वरी. माऊलीची मुलगी आहे ती, योगी राजाची मुलगी आहे ती. तिच्या मांडीवर बसावर तुम्हाला काय मिळणार नाही ते बघा. आणि त्याच्याही पुढे जाऊ शकतो. काय मिळणार नाही हा फार लहान शब्द झाला. काय फार लहान शब्द झाला. काय मिळणार नाही, काय नाही. ज्ञानेश्वरी ज्याच्याजवळ आहेत त्याच्याकडेच सगळी यायची इच्छा करतात. हे शब्द आहेत. अष्टमहासिद्धी ओळंगती. माऊलीच्या ज्ञानेश्वरीच्या मांडीवर बसा, सगळी जग तुमची अपेक्षा करेल. मांडी कुणाची पाहिजे? बोला ना. कोणाच्याही मांडीवर नका बसू. कोणालाही आपलं मानू नका. कोणाच्याही कौतुकामध्ये भाळू नका. तुमचा वापर होईल, तुमचा उपयोग करून चोथा करून तुम्हाला फेकून देतील. पण आईच अशी आहे की ती पौष्टिक जेवण देते, मांडीवर बसते आणि पाजते. ते हे माय ती पाजणार काय? पहिल्या चरणात सांगतात.
मीराबाई सांगते बरं का, ज्या ज्ञानेश्वरीच्या मांडीवर बसायच्या माय आहेत ती माईचं देखणं स्वरूप आहे. भाव अक्षराचे ब्रह्मज्ञानाने, हे ज्ञानेश्वरीचं वर्णन आहे. ज्ञानेश्वरी कशी आहे? ब्रह्मज्ञानाने. आणि दोन शब्द वेगळे वेगळे तर ब्रह्मज्ञानाने. काही शब्दामध्ये भाव असतो. राजकारणी लोकांच्या शब्दामध्ये तुम्हाला भाव कळत नाही, तो भाव सोडून द्या. राजकारणी लोक बोलत असताना भाव ठेवतात ते, आणि ते अक्षराच्या गाठीत असतो, फक्त ब्रह्मज्ञान नसतं ते. बरोबर ते बोलताना एकमेकाला असे सांकेतिक भाषेमध्ये बोलतात. आता ती मी सांगत बसत नाही तुम्हाला, ते ज्ञानेश्वरीचा गोड विषय. भाव मानवी जीवनाचं जे मूळ कौतुक आहे ना, त्याच्या मुळाला भाव आहे. कौतुक का करावं असं वाटतं, तो भाव आहे. भाव शब्दाचा अर्थ आहे अस्तित्व. भू धातू आहे, भू सत्तायाम. सत्तायाम शब्दाचा अर्थ आहे अस्तित्व. म्हणून तुम्ही तुमच्या अस्तित्वाचं कौतुक करावं असं वाटतं, कारण की तो भाव शब्दाचा अर्थ आहे. आणि तुमचं अस्तित्व जर ज्ञानेश्वरीकडे नाही दिलं तर तुम्हाला देवसुद्धा भेटत नाही. कारण की देवासाठी, पुन्हा सांगतो, भक्तीसाठी, ज्ञानासाठी, भांडणं करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी, श्रेष्ठ होण्यासाठी भावच लागतो. विठला विठला. हे एका ठिकाणचं नाही आहे. त्याच्या पुढचा सगळे कीर्तनकार आहे म्हणून सांगतो, कीर्तनकारांनी पण स्वतःला शहाणं समजू नये. कीर्तन एक विषय तुमचा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही निष्णात आहात. याचा अर्थ जगात शहाणे नाहीत असं नाही. लोकांनी UPSCचे अभ्यास केलेले आहेत, मोठे आहेत ते. जे हजारो लोक ज्या खुर्चीसाठी प्रयत्न करतात, पैशासहित बळाचा वापर करतात, ते खुर्ची प्राप्त करणं एवढं सोपं आहे का? पण ती खुर्ची भावामध्ये असली तर. आज तुम्ही म्हणता आम्हाला काही राजकारणाचे घेणं नाही, कळतं तर पाहिजे ना, कळलं तर पाहिजे ना. ज्ञानोबांनी माणसाचे अजून 2 स्वभाव सांगितलेत. माणसाचे बोलतोय, साधक किंवा संत समजू नका, 2 स्वभाव आहेत. कोणते 2 स्वभाव आहेत? प्रत्येकाला राजकारण आवडतं. मग ते गावातला असो, घरातला असो, भावकीतला असो. म्हणजे राजकारण म्हणले की लोकांना वाटतं सत्तेचं असलं काही नाही. प्रत्येक मूर्ख माणसाला असं वाटतं कधी कधी आपण सरपंच व्हावं. भाव आहे त्याचा. आता निवडून देत नाही कुणी, त्याला काय करणार तुम्ही? मग तो सांगतो आपण ह्या नादातच पडत नाही. मग तुला सुचलं कसं नाद शब्द वापरायचा? जर तुला माहितीच नाही राजकारण, तू बोलतो कशाला की मला हे नकोय म्हणून? नकोय शब्दाचा अर्थच पाहिजे, तो भाव आहे. कोणतंही जीवनात मध्ये मोठं काम करा, अगोदर दृढ भाव पाहिजेत. शब्द नीट आहे का? दृढ. कोणतंही देव प्राप्त करा, शूरत्व प्राप्त करा, असे मनामध्ये भक्कम पाहिजे. म्हणून तुम्ही मोठ्या माणसाचे इतिहास बघा, हजारो संकट त्यांच्यावर आली, पण त्यांचा दृढ भाव बदलला नाही, म्हणून सक्सेस झाले. आपलं आज एक उद्या एक. माझ्याबरोबर पोरग शिकायला आलं होतं, चांगलं कीर्तनकार, आता सध्या मोठ्या पदावर आहे बरं का, हजारो करोडो शिष्य आहेत त्याचे. आलं माझ्याबरोबर शिकायला, नाही जमलं त्याला शिक्षण, इको येण्याची नाही जमलं, तिप्तजी सिप्त असतं, काहीच समजलं नाही त्याला. मला म्हणतो आपल्या काही डोक्यात बसत नाही. म्हणजे ठीक आहे. मग त्यांनी विषय बदलला, वेदांत शिकायला आला, तिकडे डोकं चाललं नाही. मला म्हणे जगात योग प्रिय आहेत, मी योगा शिकतो. म्हणजे शिक, लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य. वाक्य नीट आहे का? हिंदूच्या सहिष्णुतेनं आणि ब्रिटनच्या लोकशाहीनं जगाचं सुख समाप्त करून टाकलं. विठला विठला. ही एवढी मोठी घातक व्यवस्था आहे. हे जे स्वातंत्र्य आहे ना, लोकशाही, याच्यामुळं कोणीही आक्रमण करायला लागले आणि सहिष्णुतेमुळं कोणतेही धर्म मोठे व्हायला लागले. हे आपल्याला कळतं. आपलं काय
ही काही पद्धत नाही. आपल्याला ती सवय नाही आहे हिंदुस्थानला. पहिल्यापासून आज्ञा स्वीकारायची सवय. तर राजाला देव माना म्हणून 5000 वर्षाचा इतिहास पहा. राजाने सांगायचं आणि प्रजेने ऐकायचं. हे लोकशाही पचतच नाही. चुकीचा वापर होतो, चुकीची पद्धत आहे ते. आणि लोकशाहीमध्ये कुणी काही चुकीचं करतं आणि पुन्हा त्याला संरक्षण मिळतं. मनुष्य हा आईच्या गुरुच्या बंधनातच पाहिजे, तरच तो मोठा होतो. विठ्ठला विठ्ठला. स्वातंत्र्याचा का मला एकाने सांगितलं, महाराज कीर्तनकारावर नियंत्रण केलं पाहिजे. मला ही दुर्बुद्धी कुठून सुचली तुला? नाही नाही, पण ते ऐकतच नाही. मग तुझं कसं काय ऐकतील ते? त्यांचं लोक ऐकतात, तुझं कसं काय? बरं आता काही गरज आहे काय? लोकशाही आहे, त्याच्यावर केस नाही करता येतो असं का म्हणलं? ही लोकशाही आहे. आणि कुणी कसंही वागावं. मग तो योगामध्ये गेला, तिथंही सफलता नाही मिळाली, कारण की भूक जास्त लागायची त्याला. योगामध्ये कमी खावं लागतं, शरीर स्लिम ठेवावं लागतं, तिचा स्वभाव नाही. मग ते काहीच केलं नाही त्यांनी, मग संत झाला. नाही कळलं अजून? काहीच आलं नाही त्याला, मग काय झालं? तो शरीर मोठं, सगळं मोठं, असं खाणं पिणं. अहो लोक विना दाढी जटा वाढल्या. तुमचं किती साधं गणित आहे भारताचं. कोणताही जटाधारी केस वाढलेलं बसलं की तुम्ही महाराज म्हणतात. शिक्षण विचारत नाही, ज्ञान विचारत नाही, तपश्चर्या विचारत नाही. नुसतं आकार बघितला की लगेच तुम्ही साधू समजता. अहो मला इतकं वाईट वाटतं महाराज, पाया पडण्यासाठी 100 लोक मरावेत, अजूनसुद्धा आपला देश शिकलेला नाही. माझा अंधश्रद्धा मुक्त नाही. वाईट वाटतं मला. पाया शब्दाचा अर्थ टच केलं पाहिजे त्या साधूला, असा अर्थ नाही. वारकरी संप्रदायामध्ये पाय शब्दाचा अर्थ ज्ञान आहे. ज्ञानाला, भावनेला घट्ट धरणं म्हणजे तुमचे चरण देखले म्हणजे पाय नाही. ते 100 वर्षाकरता मिळालेले पाय जर चांगला राहिला महाराज तर. चरण शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वरी आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि हे अर्थ कळत नाहीत लोकांना, समोरच्या जास्त कळते. म्हणून दृढभाव, चरण. कोणालाही संत मानू नका, कोणाच्याही मागे जाऊ नका. कोण काय ज्याला सांगायचं ना तो पहिला बोलला पाहिजे. आमच्या भगवानगडावर 2-3 शहाणे येतातच दर महिन्याला. का कुणा असतो त्यांना खाज येते मला काहीतरी सांगावं, आणि त्यांना पक्का माहिती मी ऐकत नाही, वाटतं त्यांना. मग आल्यानंतर मी त्यांना विचारतो काय? नाही नाही महाराज, ते मंदिर जर असं बांधलं असतं, माऊलीचं मंदिर चालू आहे, मला फार अभिमान आहे या गोष्टीचा बरं का. 700 वर्षातलं पहिलं मंदिर आहे. 3-3 टणा 4-4 टनाचा एक दगड आहे. 3x3ची शिळेचं मंदिर आहे. पांडुरंगाला सुद्धा त्या शिळा नाही भेटल्या महाराज, असं चांगलं माऊलीला भेटलं. मला एका लोकांनी विचारलं, मला जेवढे दगड मिळतील का? म्हटलं तुला का टेन्शन आहे? पृथ्वीनी माऊलीला दान दिलेले शिळा आहेत त्या. एका साईजचे एवढे दगड मिळणं एकाच ठिकाणी, अरे हे श्रद्धा, हाच तर भाव आहे. जर इतका मिळणार म्हणलं तुम्हाला मिळणार असते. माऊलीसाठी पृथ्वी नाही तर कोणासाठी पृथ्वी महाराज? ज्ञानाला जीवन देणाऱ्यांना पृथ्वी जीवन देणार नाही, दगड देणार नाही, असं बघितलं का? आणि कुठेही कीर्तनामध्ये वर्गणी न मागता मंदिर चालू आहे, हे लक्षात ठेवा. नाही तर कीर्तनाचा वापर नाही याच्यासाठी. अरे ती श्रीमंत आहे, देखणी आहे माऊली, तिला कळतं काय पाहिजे पोराला. नाही कळलं तर आई थोडीच आहे ती. आणि जर ज्ञानेश्वरी असेल, ब्रह्मज्ञानानं देखणी असेल आणि भावपूर्ण असेल तर पोराला किती मोठं करेल. मला तुम्ही थोडीशी कल्पना करा बरं का, माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेऊ नका. तुकोबराय व्यापारी होते, बरोबर आहे. व्यापारामध्ये नुकसान झालं. नुकसान झालेल्या व्यापाऱ्याला 400 वर्षापर्यंत म्हणजे आजपर्यंत त्याचं नाव अजरामर व्हावं, याला म्हणतात ज्ञानोबा. याला म्हणतात ज्ञान. किती लोकांना नुकसान झाले जगामध्ये? कोणत्या नुकसान झालेला व्यापारी संत झालाय तुम्ही आठवण करून बघा. हे याला ज्ञानेश्वरी म्हणतात. जेव्हा कळालं त्यांना की ह्या लोकांच्या मागे जाऊ नये, तुकोबराय म्हणतात धरिले तुमचे चरण. याला म्हणतात भाव.
आणि ते इतके घट्ट धरले, सगळ्यांनी तुकोबरायावर आक्रमण केलं. तो दृढ भाव होता, मला परमार्थ पूर्ण करायचा आहे. देव आले, महाराज गुरु आले, तुम्ही गुरुच्या मागे जातात, त्यांच्याकडे गुरु येतात. ही ज्ञानेश्वरीची ताकद आहे, ही ताकद आहे तुकोबरायाची. एक शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्माला आलेले एवढे मोठे होतात. म्हणून अजूनही तुम्हाला मी सांगून ठेवतो, पहिला ज्ञानोबारायांचा सोहळा पंढरपूरचा, आज जो सोहळा आहे पालखी सोहळा आहे आषाढीचा, तो तुकोबरायांनी सुरू केलेला आहे. जिथं आपण दर्शन घेतो मंदिरामध्ये, ते तुकोबरायांनी बांधलेलं मंदिर आहे. विठ्ठला विठ्ठला. या बोलण्यामध्ये टोम नाही बरं का, कौतुक नाही करत मी. तुकोबरायांनी मंदिर बांधलं आणि फड, हे टोम नाही. कारण की तुकोबरायांनी माऊलीचं मंदिर बांधलं, तुकोबरायांनी प्रस्थान सुरू केलं, पालखी सोहळा सुरू केला. बाकीचे महंत आपलाच फोटो लावतात, हा टोम नाही. ज्ञानेश्वरी शिकलेले आहेत आणि फोटो कोणाच भजन माझं करा म्हणतात. काय काही आहे संत जगामध्ये, आमचं नाव घ्या, आमचं, त्यांचेच फोटो. कोणाच्याही घरात जातो मी, फार बारकाईने पाहतो, माऊलीचा फोटो नाहीत, पण जो संत झालेला नाहीत अशा गुरुचे फोटो आहेत. कसं ज्ञान मिळणार या लोकांना, भावाक्षराचे. आणि दुसरा टप्पा सांगतो, जे चमत्कार करणारे संत आहेत ना, मागणी पूर्ण करणारे, हे ॲलोपॅथिक संत आहेत. मला 100% खात्री तुम्हाला कळालं नाही. विठ्ठला विठ्ठला. ॲलोपॅथिक संत कळाले का तुम्हाला? मुळापासून रोग जाणारच नाही, त्याला ॲलोपॅथिक म्हणतात. तुम्ही सतत भिकारीच राहिले पाहिजे. हे पूर्ण झालं, दुसरी मागणी, तिसरी मागणी. तसं ॲलोपॅथिक, सर्दी झाली औषध दिलं, दुसऱ्या वेळेस ताप आला, पुन्हा ॲलोपॅथिक, पुन्हा ॲलोपॅथिक. सतत भिकारी ठेवणाऱ्या संताकडे तुम्ही जाताय. इच्छाच ठेवत नाहीत, ती ज्ञानेश्वर महाराज आहेत. मागायचीच गरज. मला सांगा, तुम्ही तुकोबरायांनी मागितलं का? काही मागणे हे आम्हा, ही ताकद ज्ञानेश्वरी. आपलं इच्छाच होत नाही जगाची, ते ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि सतत भिकारी ठेवणाऱ्या संताचे तुम्ही गुलाम होता, तरी समजत नाही. मी जरा नावं घेऊन याच्याकरता बोलत नाही, उद्या पुन्हा मोर्चा. लोकशाही आहे, आमच्या भावना दुखावल्या. काय दुखावल्या? कुठं ठेवल्यात, कुणावर ठेवल्यात? जो तुला सतत भिकारी ठेवतो तिथं. जे ज्ञानी बनवतात, संत बनवतात, आनंद आपल्याकडे चालत येतो, त्यांच्या नादी लागा, त्यांचं ऐका, त्यांना माय माना. मग बघा तुमच्या ते शब्द कसे बाहेर पडतात. ते हे माय, आणि मग तिच्याकडे जर बघितलं तर ती सांगते, तुमचं अस्तित्व मोठं करते. त्याचं नाव आहे भाव. भाव शब्द समजला पाहिजे बरं का. कशाला भाव म्हणायचं? विठ्ठला विठ्ठला. पुढचा शब्द आहे का पुन्हा? भाव म्हणजे काय? आता बऱ्याच मोठ्या माणसाचे शब्द आहेत, तरी पण मी सांगतो. तुम्ही कोणत्याही मोठ्या माणसाकडे जा, ज्याला तुम्ही मोठा मानता, तो कोत्या मनाचा असतो. पटला का सिद्धांत? कोणत्याही आमदाराला असं वाटत नाही की आपल्या ह्याच्यामध्ये दुसरा आमदार जन्माला यावा. ह्याला म्हणतात कोतं मन. आणि आमच्या संताकडे पहा, संतांची मांदियाही जन्माला आली पाहिजेत, ही भावना आहेत ज्ञानोबारांची. म्हणजे एक मंत्री, एक खासदार आपल्या मतदारसंघात दुसरा जन्माला, याला म्हणतात कोतं मन. मीच राहिलो पाहिजेत, माझीच पद्धत राहिली पाहिजेत, त्यांचे तुम्ही गुलाम आहात. आता ह्याच्या पुढचा टप्पा हा झाला राजकारणाचा विषय. दुसरा विषय, दुसऱ्याला संत मानूच नका, असे पण संत आहेत, असे पण पंथ आहेत. एका ठिकाणी मी गेलो, त्या बाईने दर्शन नाही घेतलं. आता आमच्याही डोक्यात राहत नाही, एक तो वैताग आलेला असतो. आता दर्शन आहे, गप्प बसावून दिली. मी बसल्यानंतर त्या बाईने मला येऊन सांगितलं, आमच्या गुरुनी सांगितलं कोणाचं दर्शन घ्यायचं नाही. पण मला माहिती नाही ती दर्शन घेतलं का. पण हे मूर्खपणा बघा ना.
की आमच्या गुरुनी सांगितलं की दर्शन घ्यायचं. कळतं का तुम्हाला याचा अर्थ? कोण मूर्ख आहे? विनम्रता न शिकवणं त्याला गुरु मानणं. विनम्रता शिकवत नाही. आता वारकरी संप्रदायामध्ये हे प्रश्नच नाहीत बरं का. पाया पडे जन, इथे कोण तुम्ही जे पाया पडताय वारकरी एकमेक, सगळेच कीर्तनकार थोडेच आहेत, पण सगळे वारकरी आहेत, सगळे सगळ्याच्या पाया पडतात. ही शिकवण आहेत. नम्र झाला भूता, हे भूत आम्ही पाया पड, हे काही ज्ञान आहे का? विठ्ठल विठ्ठल, याला भाव लहान करणं म्हणतात, छोटा करणं. उदार चरितानांतु वसुधैव, मी वासुदेव, हे विश्वची, याला म्हणतात भाव. भाव कशाला म्हणतात ते समजून घ्या. तुम्ही लहान आहात, एक बायको, 2 पोरं, एक तुम्ही, 2 कोंबड्या, 2 एकर जमीन, तुमचा भाव, आणि त्यालाच जपण्याकरता तुमचं अख्खं आयुष्य जातं. 2 एकर जमीन आहेत, बांधावरून भांडणं चालू आहेत, आणि आपल्या भारताचं भाग्य आहे 25 वर्ष केस चालते जमिनीची. 1 कोर्ट झाले की दुसरं झाले की 2 एकर. अहो तुम्ही कधी बुद्धिमान माणसाला भांडणं करताना पाहिलंय का? 1000 नुकसान होऊ द्या, सोडून देतात आणि आपलं आयुष्य दुसरीकडे लावून मोठं होतात. आहे ते टिकवण्यामध्ये भाव लहान होतो, नाही ते मिळवण्यामध्ये अस्तित्व मोठं होतं. हे ज्ञानोबर आहेत, मोठं करतात तुम्हाला. तुका आकाशा एवढा, कधी याचा अर्थ ऐकलाय, कळलाय तुम्हाला? तुम्हाला विचार बरं, आकाश एवढा आहेत का तुम्ही? आपण कसले? अरे शिकवलंच नाही, असे शब्द तुमच्या कानावर आले नाहीत, असे गुरु तुम्हाला भेटले नाहीत जे व्यापक, संकोचित, माझीच माळ आहे, मलाच गुरु माना, आणि माझ्याच गुरुपौर्णिमेला मलाच दक्षिणा द्या, आणि तुम्हाला अभिमान. काय येडे तुम्ही, तुम्हाला अभिमान. आपण दुसऱ्या संप्रदायात जात नाही, दुसऱ्याचं कीर्तन. कुणी निमंत्रण दिले तुला? मराठी ऐकून घ्या, ज्ञानी निमंत्रण देत नाही कुणाला. ज्ञान आहे ते. या जगात सगळ्यात पवित्र असेल तर ज्ञान आहे, नाही ज्ञानेन सदृशम. आणि त्या पवित्र ज्ञान येऊ देत नाही तुझ्यामध्ये, त्या हलकटाचा तो शिष्य झालास, हे तुझं पाप. आणि ज्ञानोबारायासारखे, माऊलीसारखे संत भेटावे, याला म्हणतात भाग्याचा. चला विठाला समजण्यासारखं. हे चांगलं आहे हे कळलं पाहिजे, त्याला मी सेन्स म्हणतो. हे चांगलं आहे हे कळलं पाहिजे तुम्हाला, आणि कळण्याचा अर्थ आहे की ते भाव, आणि हे तुम्हाला पुण्याने मिळतं. तुम्हाला कळणार नाही ठीक आहे, पण कळण्यासाठी पण एक योग्यता लागते, त्याला सेन्स म्हणतात, तो पुण्याने मिळतो. किती प्रयत्न करा, मिळत नाही. मला जर पुण्य वगैरे समजत नाही. माऊली म्हणतात मी ज्ञानेश्वरी पुण्यानं लिहितोय, तुमच्याकडं तर पुण्य पाहिजेच. पुण्य पोशिली, 2-3 शब्द व्यवस्थित ऐका. पुण्याला पोचणारे ज्ञानोबर आहेत. आपण पुण्य व्हायच्या अगोदर कर्ज केलेलं असतं, आलेलं पुण्य तिकडंच. बरं आपल्या पुण्याची व्याख्या काय? 2 पंक्ती, करपलेली लापशी, खाऊ नये म्हणून केलेली, आता ते जास्त बोलत नाही तुम्हाला, आणि झाले की लगेच ताट आपण पंगत देतो. पुण्य शब्दाचा अर्थ आहे आपल्या बुद्धीतून मोठं होणे, भाव मोठं करणे, त्याला पुण्य म्हणतात. मन शुद्ध असलं पाहिजे, याचा अर्थ मन गुलाम नाही झालं पाहिजे. बुद्धी शुद्ध असली पाहिजे, म्हणजे काय? कोणाचाही सिद्धांत स्वीकारला नाही पाहिजे, त्याचं नाव बुद्धी. मग महाराज कोणाचाही नाही तर मग मोठं कसं व्हायचं? अनुभवे आले, सिद्धांताचा अनुभव आला, तोच सिद्धांत स्वीकारा. गोड बोलणारे लोक आहेत. हे तुकोबारायचं तर अभंग फार सुंदर आहेत. मधुर वाणीच्या नका पडो भरी,
गोड बोलणाऱ्या लोकांचं नका ऐकू, ते गोडच बोलतात. विठ्ठल विठ्ठल. लक्षात येते. म्हणून अस्तित्व आहे, बांधील करू नका. आणि शरीराच्या नंतर मन, मनाच्या नंतर बुद्धी, हे 3 झाले. आणि जिथं भाव निवास करतो त्याचं नाव हृदय. ही इतकी अवघड गोष्ट आहे की याला तुमच्याकडे इलाजच नाही. उदाहरणार्थ तुमचा मुलगा आहे आणि तो मुलगा हृदयाचा तुकडा आहे. बघा, तुम्हाला ज्ञान आहे, तुमची बुद्धी चांगली, सगळं चांगलं आहे, पण ते पोरामध्ये जीव गुंतलेला आहे. जीव गुंतलाय म्हणजे भाव गुंतलाय. आणि ते पोरग नीट वागत नाही, तुम्ही काहीच करू शकत नाही. तो जो गुंतलेला जो भाव आहे ना पोरामध्ये, तो काढून ज्ञानेश्वरीत लावणं, याला म्हणतात भक्ती. समजून घ्या. मानणं याला भक्ती. आम्ही ज्ञानेश्वरीला मानतो. कोण लागून गेला असतो? मानतो म्हणजे काय? मला सगळे शिकलेली माणसं भेटतात, आपण ज्ञानोबाला मानतो. अरे कोण तू? विषयाचा गुलाम, संसारात चौथा झालेला म्हणतो मी मानतो. तू कोण? तुम्हाला अर्थ कळत नाही अजून या शब्द. मानतो म्हणजे तू मान्यता देणार का माऊलीला? तू देवाला मान्यता देणार का? नाही नाही, आम्ही देव मानतो. म्हणजे कोण जो? तुम्हाला तरी कळालं का? मी मान देतो म्हणजे तू कोण आहेस? मी देवाला मानतो. अरे तू कोण आहेस? नाही कळलं अजून. आळंदीत जर ही अवस्था आहे, मान देतो म्हणजे तू अहंकारी आहेस. शब्द आहे का? अहंकारी माणूस परमार्थात चालतच नाही. आता अनेक प्रमाण आहेत त्याला, अहंकाराचं काय असेल समजून घ्या. अहंकारी माणूस परमार्थ करूच शकत नाही, करतच नाही. अहंकारी माणसालाच कौतुक लागतं, त्याचा अहंकार सुखावतो. शब्द आहे का? त्याचा अहंकार सुख नाही, भाव गुंतला नाही पाहिजे. तो काढला भाव आणि परमार्थात लावला. मग तो देवाकडे लावा, नाही तर ज्ञानेश्वरीकडे लावा, गुरुकडे लावा. तो भाव बदलणं म्हणजे जात बदलणे. अर्थ कळा? भाव बदलणं, जात बदल. तुकोबराय बोरी होते, भाव बदलला, चंदन झाले. संसारातला भाव काढला आणि देवाच्या चरणी लावला, जात बदलली. विठ्ठल विठ्ठल. आपलं कसं आहे? आपला जो गुंतलेला भाव आहे त्याला सपोर्ट करणारा संत पाहिजेत, त्याला सपोर्ट करणारा राजकारणी पाहिजेत. साहेबांनी मदत केली, साधूंनी आशीर्वाद दिला. मला तर इतका राग येतो, पण आता काय करू त्याला. ते तुकोबारे सुद्धा एकदा म्हटले होते बरं का, मी जर सत्तेवर असतो तर यांना नीट केलं असतं. काय करू देवा, सत्ता नाही हाती, दंडोनिया पुढती वाटे लावू. हे अशा ऐकत नाहीत ना, यांना नीट वाटेल. तुमचं अस्तित्व मोठं करण्यासाठी बोलता येते. तुका आकाशा एवढं हे अस्तित्व आहेत. आकाश एवढ्याचा अर्थ पुन्हा सांगतो तुम्हाला. तुमच्या ग्लासमध्ये पाणी, कोणताही कलर टाका, रंग बदलतो. समुद्रात रंग टाका, समुद्राचा रंग बदलत, याला म्हणतात व्यापकपणा. 100 लोकांनी तुमच्यामध्ये घाण टाकू द्या, तुमचा रंग बदलत नाही, तो परमार्थिक. 1000 लोकांचे सिद्धांत ऐका, 1000 लोकांनी गोड बोलू द्या, मन बदलत नाही, ते व्यापकपणे. ते आणि छोटं जितकं लहान, एक शब्दाने ज्ञानोबाने तितका गोड दृष्टांत दिला 13व्या अध्यायामध्ये. मुंगी ना मुंगी, मुंगी जर गवताच्या काडीवर चढली तर ती काडी हलते. मी तुम्हाला बोलतोय, मुंगी गवताच्या काडीवर चढली की ती हलते. म्हणजे हलकं कोण आहे? मुंगी. किती लहान आहे. एक शब्द जर तुम्हाला बोललं की तुम्ही हलता. गवताची काडी हो, काय तुमचं अस्तित्व हे गवताची काडी. जरा असं बोललं,
निंदा मोटकी ऐके. मोटकी एक दोन शब्द. कपाळ धरुनी टाके, जो आकाश कोसळलं. किती दृष्टांत आहे हा. आणि याच्या विरोधात मी संत सांगू, मेरो पासोनी थोरे, देह दुःखाची, शरीर खराब असू द्या, कोणतेही आपत्ती येऊ द्या, दाटीचे परी पडी भारे, चित्त न दाटे ते व्यापकपणे. विठाला विठाला. आणि ते भाव, ग्लासातलं जे आपलं अस्तित्व आहे, एका शब्दाने बिघडणारं जे अस्तित्व आहे, त्या अस्तित्वाला मोठं करणं म्हणजे ज्ञानेश्वरीनं मोठं करणे. हे तुका आकाशा एवढा शब्दाचा अर्थ. एकदम लहान. गावातली लोक बोलली, अभंगात बदल नाही. परिसर बोलला, अभंगात बदल. गाथा बुडवला, मनात बदल नाही. अस्तित्व मोठं होत गेलं. मी वासुदेव, इतकं मोठं अस्तित्व झालं. देवाने जरी कृपा नाही केली तरी फरक पडत नाही, कारण की ते देव स्वरूप झालेले आहेत. एक अभंग आहे, एकदा घेतला होता कीर्तनाला. संसाराच्या नादात तुमच्या लक्षात आहे का नाही माहीत नाही मला. विठ्ठल विठ्ठल स्वये जनार्दन देची झाले. अतिशय गोड अर्थ आहे, सुंदर अर्थ आहे. देवाची गरज कोणाला आहे? सर्वसाधारण माणसाला. अपेक्षा पूर्तीसाठी देव पाहिजेत. अपेक्षा पूर्तीसाठी तुम्हाला साधू पाहिजेत. अभंग किती सुंदर आहे पहा. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. पूर्व पक्षी म्हणजे परमार्थ सुरू करण्याच्या अगोदर पैशाचा त्याग केला, धिक्कारिले. आणि जन धिक्कारिले म्हणजे कौतुक धिक्कारिले. जन काय म्हणते, काही देणे घेणंच नाहीत. ज्यांनी जगाचा, जनाचा आणि धातूचा त्याग केला त्याला देवाची गरजच नाहीत. स्वये जनार्दन तेची झाले. याला म्हणतात भाव व्यापक होणं, अस्तित्व व्यापक होणं. एवढी मोठी संधी व्यापक होण्याची आपण गमवतो, कारण की आपली आई चांगली नाही आणि आपले गुरु चांगले नाहीत. एवढी मोठी संधी व्यापक काय, स्वये जनार्दन, स्वतः भगवंत स्वरूप होण्याची संधी आपण गमवतो. शिकवणारं कोण नाही. कॉमन साधे साधे माणसं आपले कौतुक करतात आणि आपण भाळतो. लोक मान देतात आणि आपण भाळतो. ही एक पद्धत आहे. आपल्याला जागवता आलं पाहिजेत आणि आपल्याला बोलताना लोक घाबरले पाहिजेत. कळते तुम्हाला? निजलेल्या सिंहाला जर मुद्दाम जागा केलं तर गजाला जगात जगायला जागा राहणार नाही. आपलं अस्तित्व असं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल 10 वेळा विचार केला पाहिजे माणसाने बोलताना. ते अस्तित्व आहे. स्वये जनार्दन म्हणजे म्हणून जे बोलतात ना, देव मानतो किंवा देव, त्याच्यामुळं राग येतो. देव मांडण्याची वस्तू नाही, होण्याची वस्तू आहे. मानणं अहंकार आहेत, होणं परमार्थ आहे. अस्तित्व मोठं होणं अस्तित्वाला आनंद देणारं अस्तित्व आहे. म्हणून भाव शब्द व्यवस्थित समजून घ्या. ते जे व्यापक अस्तित्व आहे त्याचे शब्द जनाबाई सांगते अक्षराच्या गाठीमध्ये आहेत. पुढचा विषय आपण पुढच्या वर्षी पाहू. विठोबा